भेळ म्हटलं की तोंडाला अगदी पाणी सुटतं. नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत बनणारी भेळ, जी आपण घरच्याच साहित्यात बनवणार आहोत. फक्त ह्यासाठी तुम्हाला हिरवी चटणी आणि लाल चटणी बनवावी लागेल. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनते आणि सर्वांनाच आवडणारी आहे. तर भेळ बनवण्यासाठी आपण सर्वात आधी हिरवी चटणी बनवूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी आणि एकदम फ्रेश 1 मूठभर पुदिना, तेवढीच कोथिंबीर. हिरवी चटणी आणि गोड चटणी कशी बनवायची ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथेही बघू शकता डिटेलमध्ये. कैरीचा सीझन असल्यामुळे मी थोडीशी कैरी पण घातली आहे, थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा, साधारण अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे ह्या चटणीला चव खूप छान येते, त्यामुळे लिंबाच्या रसाचा वापर तुम्ही कराच. तर आता थोडंसं गार पाणी घालून ह्याला फिरवायचं आहे. गार पाण्याचा वापर केल्यामुळे ह्या चटणीचा रंग खूप सुंदर येईल आणि बारीक पण वाटला जाईल. तर आपली चटणी तयार आहे. आता आपण बनवूयात भेळ. एका मोठ्याशा भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये मी 1 कप मुरमुरे घेतले आहेत, साधारण 4 मूठ. प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही. याच्यामध्ये घालूयात मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. घरामध्ये चिवडा असल्यामुळे मी तो घातला आहे. तो नसेल तर फरसाण घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल. आता ह्याच्यावर घालूया आपण चिंच, गूळ आणि खजूरची बनलेली गोड चटणी आणि पुदिन्याची हिरवी चटणी. ह्या चटण्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत भेळ गोड आणि तिखट हवे त्यानुसार तुम्ही करा. ह्या चटण्या कशा बनवायच्यात ह्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता. तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये घालूयात आपण कैरी. सध्या कैरीचा सीझन असल्यामुळे आपण कैरी घालणार आहोत, इतर वेळी नाही घातली तरी चालेल. तुमच्याकडे जेही सामान अवेलेबल आहे ते घालून केली तरी खूप सुंदर लागते. इथे मी थोडंसं काळं मीठ वापरलं आहे, त्याच्यामुळे चव खूप छान येईल भेळला. हे सर्व मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. साधारण एवढी भेळ 2 माणसांना व्यवस्थित पुरते. ह्याच्यावर घालूया थोडंसं फरसाण. थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, थोडीशी कैरी, फुटाणे आणि खरमुरे पण आपण घालणार आहोत, त्याच्यामुळे चव छान येईल. भेळ बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि खायला पण छान लागते. इथे साधारण 1 ते 1.5 वाटी मी गार दही घेतला आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स केली. आता हे दही आपण भेळवर घालूया. तुम्हाला आवडत असल्यास दही घाला किंवा स्किप केलं तरी चालेल. आता घालूया गोड आणि तिखट चटणी. चाट म्हटलं की सर्वांनाच आवडतं. बऱ्याचदा आपण बाहेर खातो, पण एखाद्या वेळी घरी पण करून बघितलं तर खूप छान बनतं. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. वरून घालूया कोथिंबीर. बारीक नायलॉन शेव, ह्याच्यावर ठेवूया पुरी
आता थोडीशी गोड चटणी, तिखट चटणी आणि दही. तर आपली चटपटीत एकदम टेस्टी भेळ तयार आहे. मस्त ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही भेळ. खूप छान बनते आणि घरातील सर्वांना तर आवडणारच आहे. वरून थोडंसं काळं मीठ आणि जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला घातला आहे मी. ह्याच्यामधल्या काही वस्तू तुम्ही नाही घातल्यात तरी चालेल. तुम्हाला आवडतील त्या वस्तू घाला, ही भेळ बनवा, मस्त खा आणि घरच्यांना पण खिलवा. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.